पाकिस्तानकडून जम्मू काश्मीरमधल्या अनेक भागामध्ये शेलिंग्स म्हणजे तोफगोळ्यांचा मारा केला जातोय। त्याचबरोबर ड्रोनच्या माध्यमातून हल्ल्यांचा प्रयत्न सुद्धा झालेला होता आणि 12 तासामधून जे हल्ले झालेले आहेत त्याची विदारक दृश्य आता आपण पाहतो आहोत। जम्मू काश्मीरमधल्या राजौरीमधल्या डांगरी गावामध्ये सध्या मी उभा आहे आणि इथे HM स्कूल जी आहे त्या स्कूलची काय अवस्था झालेली आहे हे आपल्याला दृश्यामधून पाहायला मिळतं आहे। या शाळेच्या भिंतीवरती हे शेलिंग म्हणजे तोफगोळा जो होता तो पडलेला होता आणि वरच्या बाजूला आपण पाहतोय की खिडकीचं पूर्णपणे नुकसान जे आहे ते झालेलं आहे आणि शाळेच्या सगळ्या काचा या खिडक्यांच्या पूर्णपणे फुटलेल्या आहेत, अस्ताव्यस्त झालेल्या आहेत। फक्त ही शाळाच नाही तर अनेक गावातल्या नागरी वस्तीवर सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये हे तोफगोळे जे आहेत ते पडलेले आहेत आणि या सगळ्यांमुळे किती मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले ते सुद्धा पाहायला मिळतं आहे। जम्मू काश्मीर हे अत्यंत सीमारेषेवरचा भाग आहे आणि इथला राजौरी जिल्हा जो सीमेवरनं अगदी फक्त काही किलोमीटर अंतरावरती आहे, तिथे मोठ्या प्रमाणामध्ये ड्रोनचा हल्ल्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून केला जात होता। मात्र हे सगळे हल्ले जे आहेत ते भारतानं परतवून लावलेले आहेत। मात्र तरी सुद्धा काही भागामध्ये जे तोफगोळे पडलेले आहेत पाकिस्तानच्या हद्दीतून आलेले जो हल्ले ज्या भागामध्ये झालेले आहेत त्या नागरी वस्तीतली ही दृश्य आपण पाहतो आहोत। हे लहान मुलांचं स्कूल आहे आणि खरं तर या स्कूलमध्ये आपण पाहतो की अशा पद्धतीने हल्ला झाल्यानंतर या सगळ्या स्कूलचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आणि त्याचबरोबर ज्या सगळ्या काचा आहेत स्कूलच्या त्या पूर्ण फुटल्याचं सुद्धा पाहायला मिळतं आहे। सगळ्यात महत्त्वाचं जिथे हे शेलिंग पडलं ती दृश्य मी तुम्हाला दाखवू इच्छिन। कॅमेरामन रोहन पवारला मी विनंती करतो की वरच्या बाजूला जिथे हे तोफगोळा पडलेला होता त्या तोफगोळा जिथे पडला त्या ठिकाणी आपण पाहतो की त्या पूर्णपणे भिंतीचं नुकसान झालेलं आहे। आतल्या बाजूपर्यंत सगळ्या खिडक्या ज्या लोखंडी गज आहेत ते सुद्धा पूर्णपणे तुटून बाजूला पडलेले आहेत आणि सगळ्या काचा म्हणजे वरच्यापासून जवळपास 4-5 मजल्यांची ही इमारत आहे आणि या 5ही मजली इमारतीचं पूर्णतः नुकसान झाल्याचं पाहायला मिळतं आहे आणि इथल्या लोकांमध्ये सध्या घबराटीचं वातावरण आहे। या गावातला एकही माणूस सध्या घरातून बाहेर पडत नाहीये कारण रात्रभर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये हे तोफगोळे पडत होते, तोफगोळ्यांचे हल्ले होत होते आणि त्यामुळे इथल्या लोकांमध्ये घबराटीचं वातावरण आहे। आणि फक्त हे डांगरी गावच नाही तर राजौरी जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या भागात सुद्धा अशा पद्धतीनं गंभीर स्वरूपाचे हल्ले जे आहेत ते पाकिस्तानकडून करण्यात आलेले आहेत। जरी बहुतांश हल्ले हे भारतानं निष्क्रिय ठरवलेले असले किंवा हल्ले हाणून पाडलेले असले तरी मात्र काही भागामध्ये जे शेलिंग्स पडलेलं आहे त्यामुळे मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळतं। या बाजूला सुद्धा पाहतोय या भिंतीचं किती मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे कारण शेलिंग इतकी त्याची तीव्रताच मुळात इतकी असते की सिमेंटची भिंत असेल किंवा लोखंडी गज असतील ते सुद्धा तोडून त्याचे नुकसान करण्याची जी काही ताकद आहे ते शेलिंगमध्ये असते आणि अशा पद्धतीचे शेलिंगचे हल्ले या पूंछ सेक्टरमध्ये त्याचबरोबर राजौरी सेक्टरमध्ये मागच्या 4 ते 5 दिवसापासून कंटिन्युअसली सुरू आहेत। पाकिस्तानकडून वारंवार अशा पद्धतीचे हल्ले जे आहेत ते भारतावरती केले जात आहेत आणि भारताच्या सीमारेषेवरची जी काही गावं आहेत, शहरं आहेत, जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांना टार्गेट पाकिस्तानाने केलेलं आहे आणि जम्मू काश्मीरमध्ये आपण पाहतोय की प्रामुख्यानं पूंछ सेक्टर असेल, राजौरी सेक्टर असेल, कुपवाडा, अखनूर आणि त्याचबरोबर पंजाब प्रांतात सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये अशा पद्धतीचे शेलिंगचा मारा आणि ड्रोनच्या माध्यमातून हल्ले करण्याचा प्रयत्न पाकिस्तानाने केलेला आहे। भले भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमनं बहुतांश हे सगळे हल्ले जे आहेत ते पूर्णपणे फोल ठरवलेले असले आणि निष्क्रिय केलेले असले, हाणून पाडलेले असले तरी मात्र ज्या गावामध्ये हे शेलिंग्स पडतायत किंवा तोफगोळे पडतायत त्यामुळे किती मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होतंय हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळते। फक्त ही स्कूलची एका बाजूची इमारत आपण पाहतोय मात्र या डांगरी गावामध्ये बऱ्याच ठिकाणी अशा पद्धतीचं नुकसान जे आहे ते झाल्याचं पाहायला मिळतं आहे। अनेक घरांच्या टेरेसवरती अशा पद्धतीने तोफगोळे पडलेले आहेत, गाड्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आणि या डांगरी गावच्या आजूबाजूच्या गावामध्ये सुद्धा अशा पद्धतीनं शेलिंगचा मारा जो आहे तो केला जात होता। या बाजूला आपण पाहतो की या सगळ्या डोंगरदऱ्या ज्या पाहायला मिळतात त्या डोंगरदऱ्यांच्या पलीकडे पीओकेची लाईन आहे आणि पीओकेच्या हद्दीतून अशा पद्धतीचे शेलिंग्स जे आहे ते येताना पाहायला मिळतात। समोरची जी नदीचं पात्र आहे तिथे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शेलिंग जे आहे ते सातत्यानं पडत होते आणि रात्रभर या सगळ्या दऱ्याखोऱ्यामधून जम्मू काश्मीरच्या या सगळ्या भागामधून मोठ्या प्रमाणामध्ये तोफगोळ्यांचा आवाज जो आहे तो येत होता। सगळे धमाके जे होते ते सुद्धा लोकांनी ऐकलेले आहेत। तेव्हापासून या गावातल्या प्रत्येक घरातून एकही माणूस घरातून बाहेर पडत नाहीये। काही स्थानिक किती आहेत जे या सगळ्याचा आढावा घेत आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत, त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। रात में क्या स्थिति थी, क्या हालात थे, कभी आपने सुना इसकी आवाज? रात में कुछ नहीं हुआ, ये सुबह 5 बजे के बाद ही फायरिंग शुरू हुई है। 5 बजे के बाद ऐसे हमें पता चला कि जैसे मिसाइल से अटैक हो रहा है। पहले तो गोले दाएं बाएं पड़ते रहे। हमारा एक गांव है गुन्नी में 2 आदमी जख्मी हुए हैं और जहाँ पे अभी हालत तो बुरी है, बोलना तो मुश्किल है, हमें रोना आ रहा है कि करें और क्या करें। ये हमारे पड़ोसियों के 2 घर जो बहुत डैमेज हुए, उनका नुकसान भी। घर से कोई भी इंसान घर से बाहर नहीं निकल रहा है, पूरा गाँव सभी शौक में है और बात करना मुश्किल है। अभी क्या बताएं, हम भी आगे पीछे का कुछ सोच रहे हैं कि किस तरफ से। स्कूल के अलावा कई जगहों पे ऐसे शेलिंग हुए हैं, क्या क्या नुकसान हुआ है पूरे गांव में? अभी तो इसका पूरा नहीं पता लगा है कि नुकसान कहाँ कहाँ हुआ है। अभी हम ही कोई थोड़ी देर पहले हम बाहर आए हैं और काफ़ी 3-4 लड़ाइयाँ इससे पहले हुई हैं। यहाँ पे इतना बड़ा भारी
जो गोलाबारी हुई है पहले कभी नहीं हुई। ये हम बुजुर्गों से पूछते थे, बोल रहे थे कि यहाँ पे अभी तक हमारा ये जो गांव डांगरी है, इतनी बड़ी ब्लास्टिंग कभी नहीं यहाँ पे हुई है। ये जो यहाँ पे हुआ है पूरे गांव, यहाँ पे जो हमारी बड़ी सिटी है साथ में रजौरी, ये मुरादपुर है, इसके पीछे नीचे कल्लर आता है, सरानू, पोठा, गुंडी, सारे लोग के कई इलाकों में लगातार ऐसे हमले पाकिस्तान की तरफ से किए जा रहे हैं। हर एक हमले का जवाब भारत की तरफ से दिया जा रहा है, लेकिन बाउंड्री के गाँव की क्या हालात है, क्या लगता है इन लोगों को? सब यहाँ पे हम एक आपके चैनल के माध्यम से पाकिस्तान को ये चेतावनी देते हैं कि ये पाकिस्तान ये मत समझे कि ये गोलियां मार के ये यहाँ से हमें डराएगा। हमारा हर एक आदमी इनके गोले के आगे हमारा सेना जवाब दे रही है। हम नरेंद्र भाई मोदी जी को हाथ बांध के विनती करते हैं कि इसका मुंह तोड़ जवाब दिया जाए, आर पार की लड़ाई हो। हमारा आदमी यहाँ पे जितने मर्जी मरे, हम शहीद होने के लिए तैयार हैं, लेकिन अगर इसको छोड़ना नहीं है, अब आर पार की लढाई होनी चाहिए, आर पार की लढाई। तर मग पाहतो की या सगळ्या राजौरी जिल्ह्यातल्या रहिवाशांच्या सगळ्या प्रतिक्रिया आहेत की आता आरपारची लढाई जी आहे ती झालेली पाहिजे आणि पाकिस्तानला सोडायचं नाही, अशा पक्षी भावना इथल्या स्थानिकांच्या माध्यमातून व्यक्त केली जाते। या स्कूलची दृश्य आपण पाहिली, आणखी गावातली काही ठिकाणं आहेत जिथे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले, लोकांची घरं उद्ध्वस्त झालेली, ती सुद्धा आपण जाणून घेणार आहोत। मात्र राजौरी जिल्ह्यात पूर्णपणे सध्या शांतता आहे, लोक घरातून बाहेर पडत नाहीयेत, लोकांमध्ये घबराटीचं वातावरण आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये शेलिंगचा मारा या सगळ्या राजौरी जिल्ह्यामध्ये त्याचबरोबर जम्मू काश्मीरमधल्या वेगवेगळ्या भागामध्ये होताना पाहायला मिळतोय। कॅमेरामन रोहन पवार सोबत मी कृष्णा सोनारोडकर, TV9 मराठी, राजौरी।